चलो, तुम्हा सगळ्यांना आयडिया आहे आज आपण कशा संदर्भात बोलणार आहोत. माझं नाव गणेश खेडकर आहे. या सगळ्या याच्यामध्ये आज आपण सगळ्यात सुरुवातीला हे एमपीएससी ची पूर्व परीक्षा काय आहे, मुख्य परीक्षा काय आहे, हे अभ्यास कसा करावा लागतो, काय असतं याच्यावर बेसिक बोलणार आहोत. लक्षात ठेवा, जनरल बोलणार आहोत. तुमचे स्पर्धा परीक्षेविषयीतले जे काही डाऊट असतील ते बिनधास्त कमेंट मध्ये विचारा. मी बरोबर टर्न आला की एका प्रश्नाचं उत्तर दे. ठीक आहे. डबल आवाज येतोय. ओके, डबल आवाज येतोय. सगळ्यांनाच येतोय का? हॅलो, सगळ्यांना सेम प्रॉब्लेम होतोय का? नाही, ठीक आहे. तुम्ही पुन्हा एकदा बाहेर पडून जॉईन व्हा. ओके, ज्यांना डबल आवाज येतोय त्यांनी बाहेर पडा आणि पुन्हा जॉईन व्हा, मग इश्यू येणार नाही. आमच्या बाजूने क्लिअर आहे. ओके ओके, चलो सुरू करूयात आपण. माझं नाव गणेश खेडकर आहे. तुम्हाला कदाचित पोस्टरवरून वगैरे कळालेलं असेल. आज आता रिसेंटली 31 मेला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे आणि आता याच वर्षभरात पुन्हा एक राज्यसेवेची जाहिरात येणार आहे. आणि मग त्याला म्हणूनच आपण ती परीक्षाची जाहिरात यावर्षी येईल, परंतु परीक्षा ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आसपास होण्याची शक्यता आहे. जे आजचं कॅल्क्युलेशन आहे त्याप्रमाणे, कारण आयोगाला एका पूर्ण वर्षामध्ये आपली जी काही एक्झामची सायकल आहे ती सायकल पूर्ण करायची आहे. त्यामुळे आयोग त्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. जरी आता 31 मेला पूर्व परीक्षा झालेली असेल आणि आता मुख्य परीक्षेची तयारी चालू असेल, तरी सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जनरली जे काही ऑप्शनल विषय असतात ते प्रायोरिटीने केले जातात. मेन्सची जी तयारी असतात ती प्रायोरिटीने केली जाते आणि मग प्रिलिमला फोकस केला जातो. याचा फायदा काय होतो? एकतर प्रिलिमचा सिलेबस फार लिमिटेड आपल्याला पाहता येतो, पण म्हणजे वेग आहे, मेन्शन कमी केलेला आहे त्यांनी, परंतु त्याच्यात खूप आतले क्वेश्चन विचारले जातात, डिटेल क्वेश्चन विचारले जातात. मुख्य परीक्षेचं तसं नाही. मुख्य परीक्षेच्या बाबतीत त्यांनी जे लाईन लेंथ ठरवलेली आहे त्या लाईन लेंथ मध्ये ते काम करताना पाहता येतात. आणि हे सगळं या सगळ्याचाच विचार करून आपण आपलं जे राहुरी ऍग्री अकॅडमी आहे त्याच्या वतीनं इंटिग्रेटेड पण बॅच सुरू करत आहोत. आणि आज मी तुमच्या समोर जे आहे ते जी काही 2027 ची पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेसाठी कशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे याविषयी बोलणार आहोत. आपला जो काही राहुरी पॅटर्न आहे तो आपल्याला या पद्धतीने आपल्याला तिथं तो कशा पद्धतीने काम करणार आहोत हे तुम्हाला आगामी काही काळामध्ये कळणारच आहे. आपली ही सगळी बॅच ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही आहात, कुठेही कॉलेज करताय, घरी आहात, तर तिथूनही तुम्हाला सहजपणे ते करता येणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला मी बॅच विषयी थोडक्यात माहिती सांगतो, जेणेकरून ते पुढे जाता येईल आपल्याला. ही जी काही पूर्व परीक्षेची बॅच आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आहे. आपले डेली एक लेक्चर लाईव्ह असणार आहे. ठीक आहे. दुसरं, या बॅच मध्ये आपण प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे. याच्यामध्ये काय अपेक्षित असतं? उदाहरणार्थ, तुम्हाला इतिहास हा विषय अवघड जातोय, कुणाला इकॉनॉमिक्स अवघड जातोय, कुणाला सायन्स अवघड जातोय. आता जनरली आम्ही सांगताना सगळ्यांना सारखंच सांगतो, परंतु एखाद्याला कदाचित लक्षात येत नाही, एखाद्याला ते स्लो वाटू शकतं. हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण डेली तिथं आपण तुमच्या बेसिसवर, तुम्हाला जेव्हा कधी प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्ही आम्हाला कळवू शकता. पीडीएफ नोट्स मिळणार आहेत, त्या लेक्चरच्या नोट्स असणार आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत. डाऊट सेशन होणार आहे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा. जे काही ते आठवडाभरातलं टीचिंग झालेलं आहे
त्याच्यावर आपण एक डाऊट सेशन घेणार आहोत, जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम वेळीच सॉल्व्ह होईल आणि पुढे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाणार आपल्याला पाहता येतं. टेस्ट सिरीज असणार आहे. टेस्ट सिरीज स्पर्धा परीक्षेमध्ये त्या 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ PYQ असेल, नोट्स असतील आणि टेस्ट सिरीज. त्यातल्या टेस्ट सिरीज आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज असतील, काही सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज असतील तुमच्या, जेणेकरून तुम्ही जे काही वाचलंय, जे काही समजून घेतलंय ते रिकॉल होतंय की नाही हे चेक करणं आपल्याला गरजेचं आहे. सीसॅट आहे. आता तुमच्यापैकी बरेच लोक आहेत की ज्यांनी नव्यानं करतायत. मला फक्त एकदा कमेंट मध्ये सांगू शकता की मी कम्प्लीट नवीन आहे, मला स्पर्धा परीक्षेविषयी काहीही माहिती नाही. अशा लोकांनी फक्त सांगा की आम्ही फ्रेशर आहोत. ज्यांना अनुभव असेल त्यांनी तसंही मेन्शन करू शकता की आम्ही यापूर्वी अभ्यास केलेला आहे, म्हणजे मला इथून पुढे कशा पद्धतीने बोलायचं हे लक्षात येईल. आणि सीसॅट विषयी पण आता तो क्वालिफाईंग आहे, परंतु तुमच्यापैकी काही लोकांना हे कम्प्लीट नव्यानं असेल तर त्यांना त्याची आयडिया यावी या हिशोबाने आपण सीसॅटचे सुद्धा त्या गोष्टी कव्हर करणार आहोत. आणि यासाठी सगळे लोक असे आहेत ज्यांनी टीचिंग केलेली आहे किंवा काही लोकांना कुठली ना कुठली पोस्ट आहे, असे लोक इथं असणार आहेत. ओके, तुम्ही फ्रेशर आहात, ठीक आहे. बाकीच्या लोकांनी मेन्शन करा. एकच लक्षात राहू द्या, इथं तुम्ही शिकायला आलेला आहात, त्यामुळे बिनधास्त सांगा, बिनधास्त बोला, बिलकुल हे करू नका. इंटरॅक्टिव्ह ठेवू, आपले सगळे लेक्चर इंटरॅक्टिव्ह ठेवूयात आपण, जेणेकरून तुम्हालाही काही वाटलं ना ते हक्कानं सांगा, विचारत चला. यस, फ्रेशर्स आहेत, ओके, एक अटेम्प्ट दिलाय, ओके, मेन्शन करा, मेन्शन करा. आणि कम्प्लीटच मी फ्रेशर या सेन्सनं म्हणतोय की तुम्हाला याच्याबद्दल काहीही माहिती नाही आणि आता जी काही माहिती मिळणार आहे आतापर्यंत तुम्ही ऐकलेली असेल, आता ऑफिशियली मी सांगतोय तुम्हाला या अर्थानं. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही, काही हरकत नाही. आपण अगदी व्यवस्थित आणि वेळेवर सुरू केलेलं आहे. आत्ताच परीक्षा झालेली आहे. सगळ्यात बेस्ट मोमेंट ही असते की परीक्षा झालं की लगेच पुढच्या परीक्षेचा अभ्यास सुरू करणं. यस, हे जे या ठिकाणी तुम्हाला शिकवण्यासाठी जे कोणी लोक असणार आहेत त्यामध्ये हे सगळ्या लोकांना टीचिंगचा दीर्घकाळाचा अनुभव तुम्हाला पाहता येणार आहे. मी असणार आहे, मी इतिहास आणि चालू घडामोडी ज्याला करंट म्हणतो, आयोग आता काहीही विचारायला लागलेला आहे. रिसेंटलीच अगदी काल परवा ग्रुप बी चा पेपर झालेला आहे. जरी चालू घडामोडी असलं तरी त्यांनी 2022 पासून म्हणजे 4 वर्षापूर्वीचं करंट विचारलेलं आपल्याला पाहता येते. सिद्धार्थ सर सायन्सचे आहेत, तुम्ही यांना पाहिलेलं असेल, खूप चांगल्या पद्धतीने सायन्स सोप्या भाषेत समजून सांगतात आहे. अखिलेश सर आहेत, अखिलेश सर जिओग्राफी तुम्हाला शिकवणार आहेत. नंतर सागर सर आहेत, प्रीतम सर आहेत आणि अभिषेक सर आहेत. या सगळ्या लोकांना प्रदीर्घ काळ शिकवण्याचा अनुभव आहे आणि विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवणं गरजेचं आहे हे ते खूप चांगल्या पद्धतीने सांगण्यासाठी ओळखले जातात. ठीक आहे, ही टीम असणार आहे किंवा याच्यामध्ये आणखी चांगले काही माणसं असतील त्याच्यातले तुम्हाला प्रॉपर गायडन्स करू शकतात, अशाही आपल्याला फॅकल्टी आपण घेणार आहोत. त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा, ती जबाबदारी पूर्णपणे आमची असणार आहे. ठीक आहे, आता हे जे शेड्यूल आहे हे टेंटेटिव्ह शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी आहे, स्क्रीनवर दिसत असेल. आपल्या 2 बॅच सोबत सुरू असणार आहेत. एक पूर्व परीक्षेची बॅच असणार आहे आणि एक मुख्य परीक्षेची जी आहे, मुख्य परीक्षेची ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे. आपल्या इथं तशी सुविधा आहे, त्यामुळं मुलं ऑफलाईन पण आपल्याकडे क्लासला येताना पाहता येतात. पूर्व परीक्षेचा विचार केला तर आज आपण पहिल्यांदा या पूर्व परीक्षेविषयीची ओळख करून घेणार आहोत. तुम्ही जे फ्रेशर्स आहात, तुमचे डाऊट असतील ते डाऊट आपण क्लिअर करणार आहोत. उद्या आपण इतिहासानं सुरू करणार आहोत. इतिहासामध्ये सुद्धा काय प्रकार असतात,
की आधुनिक भारताचा इतिहास, मग प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास. तर याच्याविषयी पण आपण तिथं बोलणार आहोत. परवा सिद्धार्थ सर जे सायन्सला असणार आहेत ते इंट्रो देतील, त्यांच्या विषयाविषयी ते आपल्याला माहिती देणार आहेत. नंतर गुरुवारपासून म्हणजेच 18 जून पासून आपण नियमितपणे आपलं इतिहासानं सुरू करणार आहोत. लक्षात ठेवा, इतिहासानं सुरू करणार आहोत. आपल्या इतिहासाचा टायमिंग 9 ते 10:30 या दरम्यान असणार आहे. ठीक आहे. संडे ऑफ असणार आहे, तुम्हालाही ऑफ असणार आहे, मलाही ऑफ असणार आहे. मुख्य परीक्षेचा जर विचार केला तर संदीप सर आज संध्याकाळी 5 वाजता त्याच्याविषयी डिटेल बोलणार आहेत. तिथेही तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे. नंतर उद्या सिद्धार्थ सर पुन्हा ऍग्रिकल्चर आणि बॉटनीच्या विषयीचं ते आपल्याला तिथं बोलणार आहे. आणि ज्याचे ऑप्शनलचे जे क्लास आहेत ते गुरुवारपासून संध्याकाळी 5 ते 6:30 या दरम्यान ते होणार आहेत. तुम्हाला आयडिया असावी. याच पद्धतीनं आपण आठवड्याचं जे काही शेड्यूल असणार आहे ते यापूर्वीच्या आठवड्यामध्ये शेअर करू, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला आणि इव्हन उद्या काय शिकवणार आहे हा टॉपिक पण मी तुम्हाला सांगेल. त्याचं लॉजिक पण मी तुम्हाला बोलता बोलता सांगतो की तुम्हाला अगोदर टॉपिक का माहिती असावा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. हे आपलं या आठवड्यातलं हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. असं दर आठवड्याचं तुम्हाला शेड्यूल मिळणार आहे. ठीक आहे. आता हे जॉईन कसं करायचं, तर जे आपलं राहुरी ऍग्री ऍप आहे त्या ऍपवर प्ले स्टोर वरून तुम्हाला हे ऍप उपलब्ध असणार आहे. आणि त्या ठिकाणी सगळ्यात वरती आपली इंटिग्रेटेड बॅच आहे. या बॅच मध्ये प्रिलिम प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू. मागच्या वेळेस आता रिसेंटली अजून रिझल्ट फायनल रिझल्ट यायचा आहे पहा. ऍग्रीच्या एक्झामला जवळपास आपण 400 मॉक इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. आपल्याकडे मुलांचा आपल्यावर विश्वास आहे, कारण आपण ज्या पद्धतीने काम करतो त्याच्या पद्धतीचे रिझल्ट मुलांनी अनुभवलेले आहेत. ही सगळी बॅच इंटिग्रेटेड बॅच सध्या आपण सुरुवातीच्या 50 विद्यार्थ्यांना 25,000 रुपयाला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे सगळं गायडन्स आहे. जर ऑप्शनलची बॅच पाहिजे असेल तर ती 18,000 रुपयाला पाहता येते आणि पूर्व परीक्षेची बॅच असेल तर ती 8,000 रुपयाला आहे. जर हे सगळं एकत्रित घेतलं तर 25,000 रुपयाला तुम्हाला पाहता येतं. काहीही अडचण असेल तर आपला नंबर आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसेल, त्या पद्धतीने तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. हे आपले सक्सेस या काही कालावधीमध्ये ज्या मुलांनी आपल्याकडून सक्सेस मिळवलेला आहे. मागच्या वेळेस तर फॉरेस्टच्या बॅचला ऑलमोस्ट 200 पैकी 120 प्लस मुलं आपले पाहता येतात की ज्यांनी आपल्याकडं बॅच केलेली आहे, टेस्ट सिरीजला होते. या पद्धतीचे मुलं आपल्याला पाहता येतात. मला अपेक्षा आहे लवकरच तुमचंही यामध्ये फोटो आणि नाव दिसायला मिळेल. चलो, हे झालं बेसिक माहिती. आता आपण आज कामाचं बोलूया. सिलेबस सगळ्यात महत्वाचं. स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या 2 गोष्टी आहेत त्यातली एक 10% महत्वाची, 100 पैकी फक्त 10% महत्वाची गोष्ट आहे ती सिलेबस. नेमकं मी ज्या परीक्षेची तयारी करतोय त्या परीक्षेला वाचायचं काय, कोणते विषय असणार आहेत, मग ते कशातून करणं गरजेचं आहे, हे जे कळण्यासाठीच आहे. जे आपल्याला स्ट्रक्चर म्हणतो आपण, ते आपल्याला या सिलेबस मधून कळताना पाहता येतं. जे नवीन आहेत लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेला 2 पेपर असतात. एक GS1 आपण त्याला म्हणतो, जो 200 मार्क्सचा असतो. त्याला 2 तास वेळ असतो. म्हणजे हा 2 तास वेळ म्हणजे खूपच लक्झरी झालेली आहे. जवळपास 120 मिनिटं इथं आपल्याला पाहता येतात आणि एनी डिग्री तुम्ही अप्लाय करू शकता. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये प्रश्न तुम्हाला इथं दिसणार आहेत. ठीक आहे. जो दुसरा पेपर आहे हा क्वालिफाईंग आहे. यालाही 200 गुण असतात. इथं 2 तास वेळ असतो. फक्त याच्यात फरक काय आहे, इथे 100 प्रश्न असतात, इथं 80 प्रश्न असतात. एक 2.5 मार्काला प्रश्न असतो. आयोग सांगताना आपल्याला सांगतं सगळे प्रश्न जे आहेत ते ग्रॅज्युएशनच्या लेवलचे असणार आहेत. परंतु आताच रिसेंटची ट्रेंड 2 एक्झाम झाल्यात, 31 मेची आणि आताची 14 जूनची. तर त्या आयोगानं फार पूर्वीचं स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे. पण लक्षात ठेवा ही खूप मोठी संधी असते. पूर्वीच्या स्ट्रक्चरच्या जीवावर जे काही जुने विद्यार्थी क्वालिफाय व्हायचे त्यांच्यासाठी आता थोडंसं अवघड झालेलं आहे. आणि तुम्ही लोक जे फ्रेशर आहात, तुम्हाला तुमची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते. त्याच्यानंतर तुम्हाला नवीन शिकण्याची जी इच्छा असते, भूक असते, त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच हे सगळं
तुमच्या ब्रेनला या पद्धतीचं फीड करणार आहात, जेणेकरून तुम्हाला हे सोपं जाणार आहे. हे जनरली 2 पेपर आहेत. सीसॅट क्वालिफाईंग असतं, 66-67 मार्क्स मिळवावे लागतात आणि ते मिळतात. त्याच्याविषयी अभिषेक सर तुम्हाला डिटेल माहिती देतील, त्याबद्दल काही अडचण नाही. ठीक आहे. हा सिलेबस विषयीचा जे आपण बोलतोय त्यामध्ये पहिल्यांदा पेपरचं बोललेलो आहोत. निगेटिव्ह मार्किंग असतं, जे कोणी कंप्लीट नवीन आहे त्यांना लक्षात यावं म्हणून निगेटिव्ह मार्किंग असतं. तुमचा एक प्रश्न जर चुकला तर तुमचे 1/4 मार्क्स ते निगेटिव्ह करताना पाहता येतात. ठीक आहे. आता सिलेबस दिसतोय तुम्हाला. पेपर 1 चा जो आहे त्याला आपण GS1 म्हणतो, ज्याला आपण GS1 म्हणतो. त्याच्यामध्ये काय काय आहे तर सुरुवातीला पाहिलं तर पहा, हा चालू घडामोडीचा भाग आहे. याच्यामध्ये राज्य पातळीवरच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तिन्ही प्रकारचं करंट तुम्हाला करणं अपेक्षित आहे. मग पुरस्कार असतील आंतरराष्ट्रीय, उदाहरणार्थ ऑस्कर आहेत किंवा आता फिफाचा वर्ल्ड कप सुरू पाहता येतो फुटबॉलचा, किंवा नोबेल आहेत, बुकर आहेत, हे पुरस्कार असतील किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्याला आता 31 मेच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलं होतं, चिली देशाचे राष्ट्रपती कोण आहेत वगैरे असे प्रश्न ते विचारताना पाहता येतात. ते आपण कव्हर करूयात. आपल्याला आयोगाचा एक पॅटर्न माहित आहे, कशा पद्धतीने प्रश्न विचारतात. आयोग ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, तिचा पॅटर्न डायग्नोसिस नाही व्हायला पाहिजे, परंतु त्यांच्या ज्या पद्धतीने प्रश्न विचारण्याची पद्धत आहे त्याच्यामुळं आपल्याला काही हक्काचे मार्क्स आहेत ते मिळवता येतात. तेही आता आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चालू घडामोडीला 15 क्वेश्चन असतात आणि जर विचार केला तर 30 मार्क असतात. म्हणजे महत्वाचं आहे. मी तुम्हाला वेटेज पण सांगून ठेवतो कोणत्या विषयाला कशा पद्धतीने मार्क असतात, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येईल. नंतर आता पहा, भारताचा इतिहास. त्यांनी काय म्हटलंय, भारताचा इतिहास आपल्याला म्हटलेलं पाहता येतं. त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळी आणि महाराष्ट्राच्या भारांशासह, भारांश शब्द आहे त्याला, यांना म्हणायचंय की आम्ही महाराष्ट्राच्या विषयी जास्त प्रश्न विचारणार आहोत. महाराष्ट्र स्पेसिफिक कंटेंट तुमचा जास्त करायला गरजेचं आहे. आता त्यांनी फक्त भारताचा इतिहास म्हटलेला आपल्याला पाहता येते. त्याच्यामध्ये आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन, मिडिवल आणि आधुनिक भारताचा इतिहास हा कंटेंट असतो. आणि इतिहासाला आपल्याला पाहता येतं ते 15 प्रश्न विचारतात. त्या 15 पैकी यावर कधी 6 कधी 9 पर्यंत क्वेश्चन गेलेले आहेत आणि उर्वरित प्रश्न इथं पाहता येतात. असं बायफर्केशन आहे. प्राचीन मध्ययुगीनला काही प्रश्न असतात आणि मॉडर्न इंडियन हिस्ट्रीला काही प्रश्न असतात. इतिहासाला 15 मार्क आपल्याला पाहता येतात. नंतर भूगोल जर पाहिलं तर महाराष्ट्र आणि भारत व जगाचा भूगोल म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये प्राकृतिक आला, सामाजिक आला, आर्थिक आला. आता प्राकृतिक मध्ये जर तुम्ही विचार केला तर सध्या मान्सून आपल्याकडे आणखी आलेलं नाही. ठीक आहे. आता यावर्षी मान्सून लेट होणं आणि कमी होणं हे 2 कारण आहेत. ते अल निनो नावाच्या घटकामुळे कारणीभूत होतं. जर ला निना आला तर पाऊस चांगला होतो, अल निनो आला तर पाऊस कमी होतो. आता हे जे कसं झालं, क्लायमेटिक कंडिशन झाली, तर हे तुम्हाला सिलेबसला आहे. हे तुम्हाला सिलेबसला आहे. मग ती फिजिकल जिओग्राफी, क्लायमेटिक जिओग्राफी, ह्युमन जिओग्राफी हे सगळे विषय तिथं पाहता येतात. याला सुद्धा 15 क्वेश्चन आपल्याला पाहता येतात. भारत, पुढचा घटक आहे राज्यशास्त्र, पॉलिटी. त्याच्यामध्ये विचार केला तर त्याच्यामध्ये संविधानाचा अभ्यास आहे आपल्याला, राजकीय प्रणाली आहे, पंचायत राज आहे, नगर प्रशासन आहे, सार्वजनिक धोरणं आहेत, हक्क विषयक प्रश्न आहेत. आता राज्यशास्त्राला 15 प्रश्न असतात आणि भूगोल आणि राज्यशास्त्र हे असे विषय आहेत जिथे तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. भूगोल आणि राज्यशास्त्र हे असे विषय आहेत जिथे तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. यापूर्वी अनेक लोकांना पडलेले आहेत. दोघांनाही 15-15 क्वेश्चन आपल्याला पाहता येतात. इतकं वेटेज आहे. मग त्याच्यामध्ये आपण संविधान डिटेल पाहणार आहोत. त्याच्यामध्ये विचार केला तर तुमचे मूलभूत हक्क आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत,
संविधानाची निर्मिती, संविधानाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ, संसद आली, राज्य विधिमंडळ आलं, त्याच्यानंतर कोर्ट आले, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आल्या, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आल्या. हे सगळं आपल्याला या अभ्यासामध्ये असतं. लक्षात ठेवा, आतापर्यंतच्या अनुभवानुसार जिओग्राफी आणि पॉलिटी आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचे विषय आहेत. इकॉनॉमिक्स मध्ये बघितलं तर आर्थिक आणि सामाजिक विकास म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातले उपक्रम, याच्यामध्ये केंद्र राज्याच्या योजना विचारल्या जातात. त्याच्यानंतर दारिद्र्याची आकडेवारी डिटेल विचारली जाते. पॉप्युलेशन, जनगणना, आता यावर्षी जनगणना आहे, तर जनगणनेचे प्रश्न रिफ्लेक्ट होताना आपल्याला पाहता येणार आहेत. ठीक आहे. पर्यावरण वगैरे जिओग्राफी मध्येच आपण कन्सिडर करतो. 5-1 प्रश्न असतात, व्हॅरी होत राहतात, पण जनरली एवढे क्वेश्चन असतात. आणि सामान्य विज्ञान, याला 20 मार्क आपल्याला पाहता येतात. सामान्य विज्ञानला 20, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्यातलं बायोलॉजीचं वेटेज जास्त असतं, फिजिक्स केमिस्ट्रीचं ऑलमोस्ट समान आपल्याला पाहता येतं. या पद्धतीने तुम्हाला हे 6 विषय आहेत. इन्व्हायरमेंट आपण जिओग्राफी मध्येच कन्सिडर करतो, त्या अर्थानं 6 विषय आपल्याला पाहता येतात. आणि या सगळ्यांचं वेटेज जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतं की प्रत्येक विषयाला, सुरुवातीच्या विषयाला 15-15 मार्क आपल्याला पाहता येतात, आणि सायन्सला आणि जिओग्राफी आणि इन्व्हायरमेंट पकडून 20 मार्क आपल्याला पाहता येतात. अशा पद्धतीनं हे 100 मार्काचं कॅल्क्युलेशन आहे. आता आपण जेव्हा अभ्यास सुरू करणार आहोत, आता आपण सुरुवात करतोय, सुरुवातीला त्याच्यापैकी कुठल्याही विषयाची भीती बाळगायची नाही, किंवा मला ऑप्शनलला टाकायचं, ठीक आहे, सायन्स कडे कमी लक्ष देते, इकॉनॉमिक्स कडे कमी बघतो, असं करायचं नाही. पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं, हे सगळे विषय मला माहित आहेत आणि यात सगळ्याचा मी सविस्तर अभ्यास करणार आहे. पहिल्यांदाच डोक्यात आलं पाहिजे. पहिल्यांदा असं काही मनात आणायचं नाही की कसं होईल, असेच प्रश्न असतात का, सांगणारे काहीही सांगत असतात. पण लक्षात ठेवा, हे एवढे पेपर अवघड असताना सुद्धा अनेक विद्यार्थी पास होत आहेत. असं नाहीये पेपर अवघड आला म्हणजे सगळेच नापास झाले, असं पॉसिबल नाहीये. तर लक्षात ठेवा, तीच ऍटिट्यूड, तोच जो आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जो पेपर 2 आहे तो सीसॅटचा आपल्याला पाहता येतो. साधारण 80 प्रश्न असतात. त्या 80 पैकी 50 प्रश्न हे कॉम्प्रिहेन्शन, ज्याला आपण पॅसेज असं म्हणतो, त्या संदर्भातले असतात. 5 क्वेश्चन डिसिजन मेकिंगचे असतात, त्याला निगेटिव्ह मार्किंग नसतं, आणि बाकीचे मॅथ आणि रिझनिंगचे असतात, जास्त करून रिझनिंग असतात. याविषयी अभिषेक सर तुम्हाला सविस्तर माहिती देते. ठीक आहे. हा क्वालिफाईंग आहे. आता याला आपण ओव्हरऑलच कमी महत्व देतो, परंतु तुमच्यापैकी जे नवीन लोक आहेत त्यांना आयडिया यावी, एक ओरिएंटेशन मिळावं म्हणून आपण ते त्या पद्धतीने पाहणार आहोत. ठीक आहे. बर, पहिल्या याच्यातलं काही अडचणीचं राहिलंय का कुणाला? पहिलं जे काही आपण पाहिलंय त्याच्याविषयी काही अडचण आहे का? समजलंय का? पहिला जो आपण बोललोय सुरुवातीला, त्याच्याविषयी कुणाला काही अडचण राहिली का? सिलेबस हा जो घटक आहे त्याविषयी एक थोडक्यात आपण पाहिलेला आहे. प्रत्येक विषयाचे तुम्हाला फॅकल्टी त्यांच्या विषयाचं बोलणारच आहे. ओके. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेबस महत्वाचा आहे, म्हटलं ना मी. हे पहा, सायन्सला 20 मार्क असतात. इन्व्हायरमेंट आणि जिओग्राफी कुठे गेलं? हा, इन्व्हायरमेंट आणि जिओग्राफी, या इथं जिओग्राफीला 15, इन्व्हायरमेंटला 5, आपण एकत्र कन्सिडर करतो ते मार्क्स. लक्षात ठेवा, म्हणजे याला 20 झाले, करंटला 15 झाले, हिस्ट्रीला 15 झाले, पॉलिटीला 15 झाले, इथं 15 झाले, 60 आणि 40, 100 झाले. निगेटिव्ह मार्किंग दोन्ही पेपरला असते. लक्षात ठेवा, सायन्स आणि जिओग्राफी आणि इन्व्हायरमेंट हा एकत्र, याला 20-20 मार्क असतात, बाकीच्या विषयाला 15 मार्क असतात. ठीक आहे.
आणि हे टेंटेटिव्ह आहे, आयोग कधी व्हॅरी करू शकतं, पण जनरली हा पॅटर्न पाहता येतो आपल्याला. निगेटिव्ह मार्किंग दोन्ही पेपरला असतं, फक्त दुसऱ्या पेपर मधलं जो डिसिजन मेकिंगचा पोर्शन असतो, निर्णय क्षमता, त्याला तुम्हाला रिअल लाईफ मधले काहीतरी उदाहरणं दिले जातात. तुम्ही अधिकारी झालात तर काय कराल, किंवा एक विद्यार्थी म्हणून कशा पद्धतीने रिॲक्ट होतात, तुमचं ऍप्टिट्यूड टेस्ट होतं, त्याच्यातून आकलन क्षमता असते किंवा निर्णय क्षमता जी आहे, ह्या सीसॅटचा हेतू तोच आहे, आकलन क्षमता, निर्णय क्षमता. कारण प्रशासनाला सुद्धा, गव्हर्नमेंटला सुद्धा सांगकामी लोक नको आहेत, त्यांना असं वाटतं स्वतःहून निर्णय घेणारे लोक असले पाहिजेत. आता रिसेंटली तुम्ही पाहत असाल तुकाराम मुंडे सर ज्या पद्धतीने काम करतायत, त्याच्यामुळे मला वाटतं आगामी कालावधीमध्ये तुमच्या माझ्या आहारामध्ये काहीतरी भरीव बदल झालेला असेल, हॉटेलमध्ये असेल किंवा हे दूध भेसळ अमुक तमुळ आहे. मग असे त्यांना अधिकारी पाहिजेत. ठीक आहे, त्यांनाही ते योग्य वेळीच आणि योग्य ठिकाणी हे करतात, परंतु निर्णय क्षमता असणारे लोक पाहिजे असतात. यस, हे लक्षात आलं. जिओग्राफी आणि सायन्स याला 20-20 मार्क, बाकीच्या सगळ्याला 15-15 मार्क्स असतात. सॉरी, 15-15 क्वेश्चन असतात, मग त्याच्या दुप्पट मार्क्स होतात. ठीक आहे, हे प्रश्न आहेत. ठीक आहे, चल पुढे जाऊयात. ओके, आता दुसरा प्रश्न असतो, सिलेबस तर आयोगाने कळवलेला आहे आपल्याला. आयोग आपल्याला संदर्भ साहित्य कळवत नाही, ते आपलं आपण करायचं असतं. आयोग फक्त दोन गोष्टी आपल्याला कळवतं, एक सिलेबस आणि दुसरे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, म्हणजे मागच्या वर्षामध्ये या परीक्षेसाठी काय प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला पाहता येतात. आता हे संदर्भ साहित्य जे असतात, सोर्स मटेरियल असं आपण म्हणतो, काही स्टडी मटेरियल म्हटलं जातं, वेगवेगळे आहे. याच्यामध्ये बहुतेक ठिकाणी एक वाक्यता पाहता येते, काही लोक वेगळे रेफरन्स सांगतात, परंतु आपण कोणत्या पद्धतीने जाणार आहोत ते मी तुम्हाला आयडिया देतो. बरं, मी जे काही तुम्हाला विषय सांगणार आहे आणि त्याचे पुस्तकं सांगणार आहे ते मी का ठरवलेत तेही मी तुम्हाला लॉजिक सांगतो. उदाहरणार्थ आपल्या इतिहासापासून सुरू करूयात. हिस्ट्रीचा जर विचार केला तर हिस्ट्रीला आपल्याला दोन पार्ट आहेत. जे काही मॉडर्न इंडियाचा आहे त्याच्यासाठी समाधान महाजन सर यांचं पुस्तक खूप भारी आहे. दोन पार्ट आहे, पार्ट 1, पार्ट 2. अगदी नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ते लक्षात येणार आहे. आणि दुसरा जो पार्ट आहे मिडिवल आणि एन्शियंट हिस्ट्री, याच्यासाठी वेगवेगळे सोर्स आहेत. 11वीचं स्टेट बोर्ड आहे, 11वीचं स्टेट बोर्ड आपल्याला पाहता येतं. त्याच्यानंतर लुसेंटचं एक पुस्तक आहे, लुसेंट, आणि त्याच्यानंतर तामिळनाडू बोर्डचं आहे. हे जे तामिळनाडू बोर्डचं पुस्तक आहे ना, तर याच्यावरचे लाईन टू लाईन क्वेश्चन ऍज इट इज आयोगाने विचारलेले पाहता येतात. आता मग तुम्ही काय करायचं, तर तुम्ही सगळं करायची गरज नाही, फक्त तुमच्याकडे समाधान महाजन सरांचं पुस्तक असावं आणि या 3 पैकी कुठलंही एक पुस्तक असावं. स्टेट बोर्ड वाचणार असाल तरी चालेल, लुसेंट वाचणार असाल तरीही चालेल, आणि तामिळनाडू बोर्ड वाचणार असाल तरीही चालेल, तो तुमचा चॉईस आहे. मला विचारलं तर ज्यांना शॉर्टकट मध्ये करायचंय पण कन्साइज करायचंय त्यांना लुसेंट वाचावं, ज्यांना व्यवस्थित करायचंय त्यांना तामिळनाडू बोर्ड वाचावं. पण लुसेंट जरी असलं तरी तुमच्याकडे चालणार आहे. मी तुम्हाला जेव्हा याविषयी सांगणार आहे तेव्हा या इतर सोर्सेस मधून जे काही प्रश्न येणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. कायम लक्षात ठेवायचं, स्पर्धा परीक्षेचं एक सूत्र आहे, ते म्हणजे मिनिमम सोर्स मॅक्झिमम रिव्हिजन. उदाहरणार्थ तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचलं मॉडर्नसाठी, आणि गाठा सर, कठारे सर असतील, किंवा आता रिसेंटली जे 17 मेला ग्रुप बी ची मुख्य परीक्षा झाली त्याच्यासाठी त्यांनी महात्मा फुले यांच्या अस्पृश्यतेच्या कैफियत या पुस्तकाविषयी खूप डिटेल स्टेटमेंट विचारले. ठीक आहे,
मग अशी जी माहिती असती ती लेक्चरमध्ये सांगण्याची जबाबदारी माझ्या विषयापुरती माझी आहे आणि त्या त्या विषयाची त्याची फॅकल्टी तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही वाचताना एकच सोर्स वाचायचा, हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही मल्टिपल सोर्स वाचणं अपेक्षित नाही. जर मल्टिपल सोर्स वाचणार असाल तर त्याचा एकच रिझल्ट येणार आहे, तुम्ही हमखास नापास होणार आहात. मल्टिपल सोर्स वाचले की हमखास नापास होणार आहात. एक सोर्स वाचला त्याची मॅक्झिमम रिव्हिजन केली तर हमखास पास होणार आहात, हे लक्षात ठेवा. दुसरं पॉलिटीला एकच पुस्तक आहे, एम लक्ष्मीकांत सर यांचं एक पुस्तक आहे. हे इंग्लिश आणि मराठी मधून आहे. इंग्लिश मधून वाचलं तर वेलन गुड आणि मराठीतून वाचलं तरी चालेल, पण मी स्वतः म्हणून इंग्लिश वाचा. ठीक आहे. आणि याला एक 2-3 प्रश्न पंचायत राजचे असतात. त्याला वेगवेगळे सोर्स आहेत, पण त्याची जबाबदारी तुम्ही, त्याचं टेन्शन घेऊ नका. आपण लेक्चरमध्ये ते प्रॉपर कव्हर करूयात, त्यामुळे त्याची अडचण येणार नाही. पॉलिटीला एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे. एकच पुस्तक घ्या, कुठल्याही पुस्तकाची भीती बाळगू नका. लँग्वेजची तर बिलकुल भीती बाळगू नका. तुम्ही काय करता, लँग्वेजच्या भीतीमुळे काहीतरी सब स्टँडर्ड सोर्स घ्यायला जाता, त्याच्यात प्रॉपर माहिती नसते. 2-3 विषय आहेत, उदाहरणार्थ सायन्स असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी, हे जे विषय आहेत याची सगळ्यात चांगली माहिती इंग्लिश सोर्स मध्ये आहे आणि ज्याची टर्मिनॉलॉजी जी आहे ती इंग्लिश मध्ये पटकन कळते. आयोग सुद्धा काही प्रश्नाचा, आता मी जेव्हा तुम्हाला लेक्चर घेणार आहे तेव्हा मी तुम्हाला सांगेल की आयोग मराठी आणि इंग्लिश प्रश्नामध्ये जेव्हा संदर्भ किंवा संशय निर्माण होतो, आयोग इंग्लिशचा फायनल करतं, कायम लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पॉलिटीला एम लक्ष्मीकांत लेटेस्ट एडिशन घ्या, 8वी एडिशन आपल्याला पाहता येणार आहे. याच्यानंतर हिस्ट्री झालं, पॉलिटी झालं, इकॉनॉमिक्सला किरण देसले सर यांचे 2 पुस्तकं आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. लेटेस्ट एडिशन घ्यायची, त्याची लेटेस्ट एडिशन घेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जिओग्राफीला दीपस्तंभ पब्लिकेशनचे पुस्तक आहेत. दीपस्तंभ पब्लिकेशनचे सध्याचे बुक चांगले आहेत. ज्या लोकांना इंग्लिश मध्ये पाहिजे त्यांनी एनसीईआरटी चांगले वाचा. एनसीईआरटी चांगल्या पद्धतीने वाचून घेतलं तरी चालणार आहे. त्याच्यानंतर पॉलिटी झालं, हिस्ट्री झालं, इकॉनॉमिक्स झालं, जिओग्राफी झालं. नंतर सायन्सला सिद्धार्थ सर तुम्हाला माहिती देतीलच, परंतु भस्के सर आहेत किंवा कोलते सर आहेत यांचे पुस्तकं चांगले आहेत. जास्त भस्के सरांचं पुस्तक असावं, कुठलाही एक स्टँडर्ड सोर्स असावा आणि त्याच्यामध्ये आपल्या फॅकल्टी जे सांगणार आहेत तो कंटेंट ऍड ऑन करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. भस्के सर आहेत. ओके. आता करंटला एकतर परिक्रमा वाचा किंवा सिम्प्लिफाईड इयरबुक आहे. तुम्ही यातलं कुठलंही एक वाचा, बाकीच्यातली सगळ्यातली माहिती घेणं जबाबदारी माझी असणार आहे. करंटची जबाबदारी माझी. मिनिमम सोर्स या सगळ्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, सगळ्याकडे एकच सोर्स असावा. एक म्हणजे एकाच फॅकल्टीची माहिती असावी. बाकीच्याची जबाबदारी देणं त्यांच्या विषयाची जी काही फॅकल्टी असणार आहे ते तुम्हाला देणार आहेत, लक्षात ठेवा. बरं, याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे, काय आहे? रिसोर्स जे असणार आहेत, तुमचे स्टडी मटेरियल असणार आहेत, हे लेटेस्ट असावं. याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो, जिओग्राफी, पॉलिटी हे इंग्लिश मधून असलेलं वेलन गुड आहे, परंतु दीपस्तंभचं मराठीत खूप चांगली माहिती आहे. सायन्सला इंग्लिश असावा, कारण इकॉनॉमिक्स मराठीत खूप चांगला आहे, हिस्ट्री मराठीत खूप चांगला आहे, करंट मराठीत खूप चांगला आहे, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही.
स्टडी मटेरियल याच्याविषयी कोणाला काही डाऊट आहे का? फ्रेशरनी डायरेक्ट हे पुस्तकं घ्या. स्टेट बोर्ड वगैरे वाचत सध्या नका बसू, बिलकुल बसू नका. ठीक आहे. आणि एकाच वेळी सगळे पुस्तकं घेऊ नका. रमेश सिंग आहे, रमेश सिंग, इकॉनॉमिक्स रमेश सिंग इंग्लिश मध्ये पाहता येतात. रमेश सिंग मॅग्रो हिल पब्लिकेशन्स आहे. यस. आणखी कोणाला काही अडचण? पॉलिटी नका घेऊ, नका घेऊ. नाही, गोंधळ नाही होत. हे पहा, पॉलिटीला फक्त आणि फक्त लक्ष्मीकांत सरांचं बुक वापरा, फक्त आणि फक्त लक्ष्मीकांत सरांचं. हा, ते पण सांगतो, PYQ सांगतो मी. आता तनुजा काय म्हणतायत, काही मराठी काही इंग्लिश बुक गोंधळ नाही का होणार? नाही होणार. मी काय सांगतोय, माझं हे सांगण्यामागाचं लॉजिक सांगतो तुम्हाला. येस, जिओग्राफीला इंग्लिश आणि क्लास नोट नाहीत का? भेटणार ना. मी सुरुवातीलाच म्हटलं क्लास नोट्स भेटणार आहेत. मी सुरुवातीला इंट्रो मध्येच मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आधी तनुजाच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ते म्हणतात काही सोर्स इंग्लिश काही मराठी गोंधळ नाही होणार का? हे पहा, जिओग्राफीला मी तुम्हाला मराठीतला ऑप्शन देऊन ठेवलाय दीपस्तंभचा. इंग्लिश मधून वाचणार असाल तर एनसीईआरटी, इंग्लिश मधून जे कोणी करणार आहेत त्यांनी एनसीईआरटी व्यवस्थित करा. आणि जीसी लिओंगचं एक बुक आहे, जीसी लिओंग, त्याच्यामध्ये वर्ल्डचं क्लायमेट किंवा फिजिकल जिओग्राफी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. आणि मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला, अखिलेश सरांच्या लेक्चरच्या नोट शिवाय तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज पडणार नाही. लक्षात ठेवा, अखिलेश सर तुम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीने जिओग्राफी शिकवणार आहेत की तुम्हाला गरज पडणार नाही. परंतु हे जे सोर्स सांगितले जातात त्याचा हेतू एकच असतो की तुम्ही फ्रेशर आहात आणि तुम्हाला त्याची स्वतःची एक रीडिंग व्यवस्थित व्हावी, हा त्यामागचा हेतू आहे. पॉलिटीला ज्या पद्धतीने आपण पाहणार आहोत, आपल्या नोट्स मध्ये असा उदाहरणार्थ तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या तर तुम्ही एकदा त्या पुस्तकामध्ये नोट्स मधला ऍड करायचं किंवा नोट्स मध्ये पुस्तकातला ऍड करा, पण एकच सोर्स ठेवणं गरजेचं आहे. माझा हे सगळ्यात सांगण्यामागचा हेतू एकच आहे. जिओग्राफीच्या टर्म इंग्लिशमध्ये खूप पटकन समजतात, परंतु त्याला जे मराठी शब्द असतात ना ते कधीच आपण ऐकलेले नसतात. आज उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणलं मी बीचवर गेलो होतो, रत्नागिरीच्या बीचवर गेलो होतो, तुम्हाला पटकन कळलं. पण मी जर तुम्हाला म्हटलं मी रत्नागिरीला एका पुळणावर गेलो होतो, पुळण, बीच हा शब्द आहे आणि पुळण आपल्या बोली भाषेमध्ये काय आहे, आपण पटकन बीच म्हणतो. मग हे काही जे मराठी शब्द असतात ते तेवढे पॉप्युलर नाहीत, आपल्याला इंग्लिश शब्द पटकन कळतात, म्हणून मी तसं म्हटलेलं आहे. जिओग्राफी, पॉलिटी का म्हटलं मी इंग्लिश मध्ये, मी तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल देईल. तुम्ही जेव्हा आयोगाचे पेपर पाहणार, आता यावर्षी आयोगाने एक प्रश्न विचारला होता राष्ट्रपतीच्या पात्रते संदर्भातला. आता लगेच दाखवता येणार नाही मला, तुम्हाला आहे माझ्याकडे तो प्रश्न. ठीक आहे, मी लेक्चर मध्ये दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये मराठीमध्ये त्यांनी कलम 58 विचारलं होतं आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपतीच्या पदाचं वर्णन वगैरे असं काहीतरी लिहिलेलं होतं. आणि इंग्लिश मध्ये लिहिलेलं होतं की आर्टिकल 58 क्वालिफिकेशन ऑफ प्रेसिडेंट. इंग्लिश मध्ये, मराठीतून वाचलं तर वेगळं उत्तर निघतंय, इंग्लिश मधलं वेगळं उत्तर लिखतंय. मी पुन्हा सांगितलं, आयोग इंग्लिश फायनल करतंय, लक्षात ठेवा. नोट्स मध्ये आता इतिहासाचं असेल तर इंग्लिश असेल, मराठी असेल, पण शक्यतो आपण सगळ्यांना मराठीच देणार आहोत, मराठीच देऊया, त्याचं काही अडचण नसणार आहे. ठीक आहे. आपल्याकडे एक अनुभव असा आहे की जनरली मराठीच सगळा कंटेंट लोकांना एक्सपेक्ट असतो, मेजॉरिटी लोकांना, मी ब्लँकेट नाही म्हणणार, परंतु मेजॉरिटी लोकांना आपल्याला पाहता येतं. सायन्सच्या बाबतीत मी का म्हटलं इंग्लिश, कारण पुन्हा ते शब्द आपल्याला इंग्लिशमध्ये सवयीचे झालेले असतात, म्हणून मी तसं म्हटलेलं आहे.
याला सगळ्याला तुम्हाला पर्यायी मराठी सोर्स उपलब्ध आहेत. ती तुमचा चॉईस आहे. मला प्रेफरन्स विचारला तर मी तो सांगितलेला आहे. इंग्लिश नोट्स थोडंसं अवघड आहे, कारण आपला मेजॉरिटी क्राऊड मराठी असल्यामुळं आपण त्याच पद्धतीने तो कंटेंट तयार करतो. हा आहे. नाही, मला वाटतं अखिलेश सरांच्या सुद्धा बहुतेक सगळे मराठीतच असणार आहे. मेजॉरिटी मराठी आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी त्याला इंग्लिश सुटेबल शब्द आहे तो तिथं आपण रेफर करतो. ठीक आहे. हा, आणि लँग्वेजचा प्रॉब्लेम काय असेल तोही मला सगळ्यांनी सांगून ठेवा. तुम्ही सगळ्यांनी मला तसं ते सांगून ठेवा. ही सगळी बॅच कोऑर्डिनेट करायची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर ते मला वेळोवेळी सांगत चला. मी तुम्हाला यापूर्वी माझा नंबर दिलेला आहे, पुन्हा एकदा देऊन ठेवतो. तुम्हाला या प्रवासामध्ये कधीही काही अडचण आली तरी मला तुम्ही तसं कळवू शकता. लँग्वेजचा प्रॉब्लेम आलाय, क्लास विषयी काही प्रॉब्लेम आलाय, लेक्चर विषयी काही प्रॉब्लेम आलाय, तर कधीही तुम्ही आपल्या ऑफिसचे नंबर आहेत, संदीप सरांचा नंबर आहे तुमच्याकडे, परंतु हे कोऑर्डिनेशन मी करतोय किंवा माझ्या विषयासंदर्भातली काही अडचण असेल तर तुम्ही मला या नंबरवर हे करू शकता. ठीक आहे. त्यामुळे या बाबतीत निश्चिंत राहा. आपलं नियोजन आहे तुमच्या प्रत्येकाचं. आता यांचा लँग्वेजचा इश्यू आहे, कुणाला नोट्सचा इश्यू असू शकतो, काहीही असू द्या, काही अडचण नाहीये. प्रश्न पडणं, अडचणी येणं याच्यामध्ये अपेक्षितच असतं. फक्त ते वेळेवर दूर नाही केलं तर मात्र प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. काही असलं तरी कळवू शकता. चलो जाऊयात पुढे मग. म्हणजे आता सोर्स मटेरियलचा पॉइंट आपला क्लिअर झालेला आहे. संदर्भ साहित्य हा आपलं क्लिअर झालेलं आहे. हा, आता तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे हा खूप जास्त महत्वाचा आहे. PYQ विश्लेषण. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेमधला मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला म्हटलं होतं 10% मी सिलेबसला वेटेज दिलेला आहे की तुम्हाला आता पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, काय सिलेबस असावा याला 10% महत्व आहे. परंतु 90% महत्व कशाला असेल तर ते PYQच्या विश्लेषणाला आहे. PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागील वर्षी यापूर्वीच्या ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत याला काय काय प्रश्न विचारले होते ते आपल्याला कळलं की आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा हे नावच स्पर्धा परीक्षा आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हे नाव आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला कुणापेक्षा तरी जास्त मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. आणि याचा एक हमखास सोर्स PYQ आहे. आयोग आपल्याला कुठलेही स्टँडर्ड सोर्स मटेरियल सांगत नाही, काहीही सांगत नाही, ते कम्प्लीट आपल्यावर सोडवलेलं आहे. आता ती आपली जबाबदारी आहे हे कशा पद्धतीनं करणं आहे ते. त्यामुळं 90% महत्व तुमच्या अभ्यासामध्ये सगळ्यात जास्त वेटेज कशावर द्यायचंय तर PYQचं विश्लेषण. तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. उदाहरणार्थ मी तुम्हाला 1857च्या उठावाविषयी माहिती सांगणार आहे. काय सांगणार आहे? 1857चा उठाव. मी तुम्हाला सांगितलं मंगळवारी मी 1857च्या उठावावर बोलणार आहे. हा टॉपिक मी तुम्हाला सांगितला. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आता आकाशातून वाचायचा. मी तर समाधान महाजन सर म्हटलंय, तुम्ही गाठाळ असेल, कठारे सर असेल, कुणी युनिव्हर्सिटीचे पुस्तक असेल, कुणी YCUMची पुस्तकं वापरल. मग तुमच्या सगळ्यांची जबाबदारी काय आहे की 1857च्या उठावाचा अभ्यास करायचा. ठीक आहे, मी सोर्स सांगितले, तुम्ही तुम्हाला वेगळे वापरू शकता. मग आता ह्याचा अभ्यास कसा करायचा तर सगळ्यात पहिल्यांदा 1857 या उठावावर तुम्ही PYQ काय आलेत हे पाहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, या क्रमानं जाणं अपेक्षित आहे. हा क्रम इथं कुठलाही टॉपिक असू शकतो, मी उदाहरणासाठी हे सांगतोय तुम्हाला. पहिल्यांदा 1857 या उठावावर काय प्रश्न आलेले आहेत हे पाहायचं, जेणेकरून ह्या सगळ्या 10-20 पानामधलं माझ्यासाठी महत्वाचं काय आहे हे मला याच्यातून कळणार आहे.
माझ्यासाठी महत्वाचं काय आहे हे मला याच्यातून कळणार आहे. मग पहिल्यांदा बघितलं 1857चे उठाव, मग त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं याचे कारण विचारलेले आहेत. त्या कारणामध्ये पण सामाजिक काय आहे, राजकीय काय आहे, आर्थिक काय आहे, लष्करी काही कारण आहे का, तात्कालीन कारण काय होतं, हे सगळं तुम्हाला कळणार आहे. याच्यामुळं काय होईल तुम्हाला की 1857 या उठावातलं माझ्या समोर जे 20 पानं आहेत त्याच्यातलं काय वाचायचंय, कशाला अंडरलाईन करायचंय, कशाच्या नोट्स काढायच्यात हे याच्यावरून कळणार आहे. लक्षात ठेवा, तुमचं सगळ्यात जास्त लक्ष पीवायक्यू वर पाहिजे. पीवायक्यू पहिल्यांदा लक्षात ठेवा. याच्यातून मला काय कळतं की कशावर प्रश्न आहेत. दुसरं, याच्यामध्ये आयोग कशा प्रकारची प्रश्नाची रचना करते, म्हणजे फॅक्ट्स विचारते, काही संकल्पना विचारते का, कशा पद्धतीने विचारते, हे तुम्हाला याच्यातून कळतं. मग आयोग एखादा फक्त कीवर्ड चेंज करतोय का, कुठं चुकवतोय, आकडेवारीमध्ये काही चुकवतोय का, हे कळणं गरजेचं आहे. पीवायक्यूचं मायक्रो विश्लेषण करणं, पुस्तकं वाचणं हे तुमचं काम नाही, तुमचा अभ्यास नाही. आपण शाळा कॉलेजला जे काही शिकलेलो आहोत ते सगळं सोडून द्यायचं. लक्षात ठेवा, पहिल्यांदा पीवायक्यू पाहिजे, त्याच्यानुसार पुस्तक वाचायचं, त्याच्यानुसार लेक्चर पाहायचं. लक्षात ठेवा. नंतर तुमचा सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ती स्वतःच्या नोट्स काढायच्या. आता तुम्ही पीवायक्यू पाहिले, कशा प्रकारचे प्रश्न विचारतायत, त्याची रचना पाहिलेली आहे आणि नोट्स पाहिलेत. आता मग 1857चा उठाव मी तुम्हाला उद्या सांगणार की बाबा रे उद्या आपण 1857 पाहूया. ठीक आहे, जर मी विसरलो तर तुम्ही मला आठवण करून द्या. ठीक आहे, आणि तुम्ही मग त्याचे क्वेश्चन पाहिजे, मग आपण लेक्चर मध्ये बोलू किंवा तुमच्यापैकी कोणी सेल्फ स्टडी करणार असेल त्यानं ते वाचा. मग मग नोट्स काढा. नोट्स काढा. नोट्स मध्ये अशाच गोष्टी आल्या पाहिजेत ज्याच्यामध्ये जी गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे, जी गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे किंवा जी गोष्ट मी वाचलीये पण मला रिकॉल होत नाही पण महत्वाची आहे, तेवढीच गोष्टी असाव्यात. एकदम शॉर्ट नोट्स असाव्यात. तुम्ही नोट्स जेव्हा काढणार आहात तेव्हा मला त्या नंबरवर पाठवा, मी तुम्हाला त्या कशा पद्धतीने काढायच्या आणि लेक्चर मध्ये पण सांगत राहील, त्याच्यामुळे त्याची अडचण येणार नाही. हे कळतं, हे कळतं. बर, हे कळताना आता 1857चे उठाव तुम्ही सॉल्व्ह केले बरोबर, मग त्याची सगळ्याची नोट्स काढणं आणि त्या पुस्तकामधलं की आतापर्यंत हे विचारून झालंय, पण मला असं वाटतंय आयोगानं ह्या 4 लोकांचे नाव विचारलेत, हे 2 लोकही महत्वाचे आहेत. माझ्या नोट्स मध्ये ते मेन्शन करून ठेवा, ते मेन्शन करून ठेवा. सगळ्यात जास्त वेटेज तुम्ही पीवायक्यू ला द्यायचंय. लेक्चर नाही बघितलं, पुस्तक नाही बघितलं तरीही चालेल. मग तुम्ही जे पुस्तक घेतलं 1857चे लष्करी कारण घेतले, मग तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच पहिलं नाव आलं पाहिजे डलहौसी. डलहौसीने सगळा राडा केलेला आपल्याला पाहता येतो. त्याचं विस्तारवादी धोरण आहे बरोबर. रेल्वे, टेलिग्राफ लाईन, जे काही पायाभूत सुविधा होते त्याचे काय परिणाम झालेले आहेत हे सगळं तुम्हाला तिथं मेन्शन झालं पाहिजे. लक्षात आलं. आणि प्रत्येकाच्या स्वतःच्या नोट्स पाहिजेतच. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या स्वतःच्या नोट्स पाहिजेतच. जर तुम्हाला याच्या पास व्हायचं असेल, पोस्ट पाहिजे असेल तर नोट्स काढल्याच पाहिजेत, कंपल्सरी आहे. मी तुम्हाला सोर्स सांगितलेत, मी तुम्हाला नोट्स लेक्चरच्या नोट्स देणार आहे, पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे स्वतःच्या नोट्स. प्रत्येकाने नोट्स काढल्या पाहिजेत. तुम्ही पहा, जे लोक क्वालिफाय झालेले आहेत त्यांचे तुम्ही अनुभव ऐकले असतील तर प्रत्येकाकडे नोट्स असताना पाहता येतात. कारण फायनल रिव्हिजन जी आहे, आपल्याला एक उदाहरण सांगितलं जातं की आपल्या घराला कलर द्यायचा, या रूमला मला कलर द्यायचा आहे, तर ते कलर देताना सुद्धा मला कशा पद्धतीने कलर द्यायचा आहे
कुठं कसा पडला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, हे सगळं जसं मी सुरुवात करताना मी त्याचा शेवट ठरवतो, तसंच अभ्यासाची आता तुमची सुरुवात आहे आणि जेव्हा तुमच्या परीक्षेची फायनल रिव्हिजन असणार आहे, फायनल रिव्हिजन म्हणजे परीक्षेपूर्वीची एक 10-15 दिवसापूर्वीची रिव्हिजन, ज्यावेळेस तुम्ही सगळे विषय नव्यानं वाचता, लास्टला वाचता. मेन्सला ही गोष्ट खूप कामाला येते, पूर्वला येते, मेन्सला पण येते. त्यामुळे नोट्स काढायची सवय लावलीच पाहिजे, लावलीच पाहिजे. लक्षात ठेवा, पीवायक्यूचं विश्लेषण आणि नोट्स याच्याविषयी कोणाला काही अडचण आहे का, एवढं मला सांगा सध्या. हे कळलंय का सगळ्यांना? तुम्ही सगळे फ्रेशर्स आहात हे कन्सिडर करून मी एवढ्या डिटेल बोलतोय. याच्याबद्दल कोणाला काही अडचण आहे का? पीवायक्यू आणि नोट्स स्पर्धा परीक्षेमध्ये पास होण्याची जी त्रिसूत्री आहे त्याच्यामध्ये पीवायक्यू आणि नोट्स टॉपला आहेत, पीवायक्यू आणि नोट्स टॉपला आहेत, लक्षात ठेवा. याबद्दल कोणाला काही अडचण आहे का? ओके, लक्षात आलंय सगळ्यांच्या? ठीक आहे, पुढे जाऊ मग. आता पुढची गोष्ट आहे वीकली रिव्हिजन. तुमच्या सगळ्यांचं मंडे टू सॅटरडे शेड्यूल फिक्स असलं पाहिजे, मंडे टू सॅटरडे लेक्चर फिक्स असलं पाहिजे. उदाहरणार्थ आता त्याच्यात पण मी टाइम टेबल पण लगेच सांगून ठेवतो तुम्हाला. तुमच्या सगळ्यांचं म्हणजे फुल टाइम स्टडी करणार आहात का? सगळे फुल टाइम स्टडी करणारे आहात का? का कोणी जॉब करतंय, कोणी हाऊसवाईफ आहे, असं काही आहे का? वेगळं काही असेल तर मेन्शन करा, किंवा फुल टाइम असेल तर तसंही मेन्शन करा मला. लक्षात ठेवा, जनरली रोज दोन विषय केले पाहिजेत. पण आता पण आपलं जर पाहिलं तर तुम्ही प्री साठी आपण हिस्ट्रीनं सुरुवात करतोय आणि तुम्ही मेन्स साठी आपलं ऑप्शनलनं सुरुवात करताय, बरोबर? हे दोन विषय झाले, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचं लेक्चरचा वेळ सोडता मी कन्सिडर करतोय. याच्यामध्ये सकाळी एक विषय असावा, दुपारी एक विषय असावा, ठीक आहे. सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास, या पद्धतीने विषयाची विभागणी करणं गरजेचं आपल्याला पाहता येतं, ठीक आहे. 4-4 तास करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पण तुम्ही पाहताना पहिल्यांदा त्या टॉपिकचे पीवायक्यू पाहणं गरजेचं आहे, मग त्याची रीडिंग करा किंवा लेक्चर पहा, तुमचा चॉईस आहे तो. नंतर नोट्स काढा. हे जेव्हा तीनही गोष्टी पूर्ण होतील तेव्हा तो टॉपिक कंप्लीट झाला असं कन्सिडर केलं पाहिजे. त्यामुळे शेड्यूल करताना त्या पद्धतीने कंप्लीट करा, हे लक्षात ठेवा. हे करताना या पद्धतीने करणं गरजेचं आहे. मी वाचलंय, पुस्तकं वाचायला इथं काडी मात्र किंमत नाही, म्हणजे काहीही अर्थ नाहीये. खूप लोक आहेत सकाळी 7 ला स्टडी रूमला येतात, 11 वाजता स्टडी रूम वरून जातात. ठीक आहे, तुमच्या स्टॅमिनाचं कौतुक आहे, परंतु आउटपुट नाही, हे लक्षात ठेवा. हे जे स्मार्ट स्टडी म्हटलं जातो ना स्पर्धा परीक्षेमध्ये, तो हा आहे. या पद्धतीने तुम्ही केलं ना, तुम्हाला स्वतःला 15 दिवसामध्ये ते फरक जाणवणार आहे, लक्षात ठेवा. या पद्धतीने करणं गरजेचं आहे. सोमवार ते शनिवार आणि रविवारी काय करायचं? रविवारी आठवड्याभरातल्या गोष्टीची एक रिव्हिजन करा, रिव्हिजन, आणि किंवा टेस्ट सॉल्व्ह करा. आणि हे तुमचं जर लवकर संपलं, कुणाचं 12 वाजता संपलं, कुणाचं 2 वाजता संपलं, मस्तपैकी फिरायला जा, सिनेमा पहा, मित्रासोबत गप्पा मारा, ज्यानं तुम्हाला रिफ्रेश होणार आहे. कुठलीही ऍक्टिव्हिटी करा, कुठलीही ऍक्टिव्हिटी करा, परंतु रविवारी रिव्हिजन होणं गरजेचं आहे.
टाइम टेबल फिक्स करा. ओके, काही MSc आहेत, कॉलेजला आहेत, फुल टाइम आहेत, जॉबवाले आहेत, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना ज्या पद्धतीने अडचण येईल, कुठल्याही टप्प्यावर काही अडचण आली तर मला तसं कळवत राहा. आपण तुमच्यासाठी सुद्धा सेपरेट प्लॅनिंग करता येईल. मी जनरली बोलताना मी फुल टाइम स्टडी करण्याला कन्सिडर करून बोलत असतो, परंतु ज्यांचे जॉब आहेत, हाऊसवाईफ आहेत, कॉलेज आहे, त्यांनी तसं कळवा. आपण त्यांच्यासाठी शेड्यूल तसं तयार करायला मी मदत नक्की करेन. यस, रविवारी नव्यानं काहीही वाचायचं नाही. लक्षात ठेवा, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला एकतर रिलॅक्स राहून करायचंय सगळं. तुम्ही म्हणाल काही गप्पा हाणता, रिलॅक्स कसं राहणार? राहता येतं. आपल्याला हे आठवडाभरातलं शेड्यूल व्यवस्थित इम्प्लिमेंट झालं की बरोबर रविवारी ते व्यवस्थित रिव्हिजन होती, कमी वेळात होती, आणि मग तुम्ही आपोआप रिलॅक्स होता. आपली जी बॅच आहे, पूर्व परीक्षेची बॅच ऑनलाईन होणार आहे. मुख्य परीक्षेची बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे, या पद्धतीने वीकली रिव्हिजन व्हायला पाहिजे. आता त्याच्यानंतर तर सांगतो, उदाहरणार्थ तुमचं हिस्ट्री पूर्ण झालं, हिस्ट्रीला तुम्हाला 2 महिने लागले, 3 महिने लागले, जो काही वेळ लागेल तो, हे झालं की नंतर 3 ते 4 दिवस देऊन व्यवस्थित फायनल रिव्हिजन करायचं. त्याच्या नोट्स काढणं, PYQ चेक केलेत का, हे सगळं पाहायचं आणि संपला विषय. म्हणजे आठवड्याची रिव्हिजन करायची आणि सब्जेक्ट झाल्यानंतरही त्याची रिव्हिजन करायची. अगदी प्रॉपर अभ्यास होतो. यस यस, अखिलेश सर तुम्हाला ते त्याच्याविषयी डिटेल सांगतीलच, काही अडचण येणार नाही. ठीक आहे, वीकली रिव्हिजन करणं गरजेचं आहे. स्मार्ट स्टडी जो म्हणतो, तुम्ही खूप लोकांचं ऐकलं असेल, पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झालात. तुम्ही ठरवलं की आयोग जे काही विचारतोय ना ते सगळं मी वाचणार आहे, तर कमीत कमी 10 वर्ष लागतील सगळं करायला. आणि तुम्ही म्हणलात ना आतापर्यंत 80% मार्क्स कोणालाच मिळाले नाही, मी मिळवणार, त्यालाही 10 वर्ष लागतील, किंवा ते ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. आपल्याला 60% मार्क्स मिळवायचे. 6% हा आयोगाचा स्टँडर्ड आहे. 60%. या वर्षी तर 100च्या खालीच मेरिट लागेल. 100च्या खाली, 50%च्या खाली मेरिट लागणार आहे. एकाच परीक्षेला आयोगानं खूप जास्त मार्क्स मिळवलेले प्रश्न मेरिट लागलं होतं, अदरवाईज असं होत नाही. त्यासाठी जो सेट पॅटर्न आहे तो मला फॉलो करणं गरजेचं आहे. फक्त स्मार्टली फॉलो करायचं आहे. सकाळी उठला एकच पुस्तक वाचतोय, काही काही लोक ते लक्ष्मीकांतचं एकच पुस्तक महिनाभर वाचत असतात, किंवा पूर्वी ग्रोवर वाचलं जायचं, ग्रोवरचं पण तसंच आहे. सकाळी आला की ग्रोवर चालू केलं, नाश्ता झाला, मित्र झाले, दुपारी जेवायला गेला, 5 वाजता चहाला गेला, ते डायरेक्ट बॅग घ्यायला आला, पुस्तक संपत नाही. आपल्याला हे फोकस करायचे. तुम्हा लोकांची एनर्जी आहे, ती एनर्जी चॅनलाइज करायचं काम तुमचं आहे, आमचं आहे. या टप्प्यावर कुठल्याही पद्धतीची मदत लागली, संदीप सर असतील, मी असेल, आपले इतर सगळे फॅकल्टी नेहमी उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचा इच्छा असेल तर पूर्ण फायदा घ्यायला हरकत नाही. ठीक आहे, बरं, काय अडचण कोणाला लक्षात येते मी काय पद्धतीने बोलतोय ते? नोट्स हे खूप महत्वाचं आहे. नंतर टेस्ट. टेस्ट पेपर जे आहेत ते खूप जास्त महत्वाचे आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आता पुन्हा तिथंच येतं गाडी. आता उदाहरणार्थ प्राचीन भारतामधला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, IVC असं आपण म्हणतो, त्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनवरचे मग तुम्ही पहिल्यांदा PYQ सॉल्व्ह केले पाहिजे. याच्यातून तुम्हाला आयडिया येणार आहे. नंतर आत्ताच्या टप्प्यावर ज्या वेगवेगळ्या क्लासच्या टेस्ट असतात त्याच्या तुम्हाला PDF मिळतात, टेलिग्रामच्या चॅनलवर PDF मिळतात. त्या टेस्ट पहा, सब्जेक्ट वाईज टेस्ट पहा. सब्जेक्ट वाईज टेस्ट खूप डिटेल विचारल्या जातात, त्या तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये हे करत असतात, लक्ष द्यायला की बाबा रे हे तू वाचलेस का, हे तुला रिकॉल होतंय का, हे पहा. तर त्याच्यासाठी ही मदत होताना पाहता येते. आणि आपल्या टेस्ट असणार आहे, आपल्या सुद्धा टेस्ट असणार आहेत. जर तुमच्यापैकी कोणाला वाचायचा कंटाळा येत असेल, ती ह्युमन टेंडन्सी आहे, काही दुमत नाही.
जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. आता पहा, पहिलं तुमचं काम आहे PYQ बघणं, नंतर रीडिंग करणं किंवा लेक्चर पाहणं, जे कम्फर्टेबल आहे तुमचा चॉईस आहे ते करणं, नंतर नोट्स काढणं, नंतर टेस्ट सोडवणं, पुन्हा रिव्हिजन करणं. PYQ सॉल्व्ह करायचा कंटाळा आलाय, लेक्चर पहा, लेक्चर पाहण्याचा कंटाळा आलाय, नोट्स काढा, त्याचा कंटाळा आलाय, प्रश्न, पुन्हा रिव्हिजन. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे, ते 3-4 लोकांचा ग्रुप असेल तर ग्रुप डिस्कशन करू शकतात, परंतु त्या ग्रुप डिस्कशन मध्ये सुद्धा मॅक्सिमम 3 ते 4 लोक असावेत, PYQ पाहिलेले असावेत. गप्पा, मला वाटतं मित्रासोबत गप्पा मारणं याच्यासारखं आनंदाचं काही नाहीये, परंतु जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट याच्यावर काम करतो तेव्हा त्या पद्धतीचं काम होणं गरजेचं आहे. अभ्यासाचा कंटाळा, मोड बदलायचा, फक्त PYQ नको, वाचतो थोडा वेळ, लेक्चर पाहतो, नोट्स काढतो, टेस्ट सोडवतो, रिव्हिजन करतो, हेच करत राहायचे. हीच सायकल आपल्याला वारंवार तिथंच राहायचंय, हे लक्षात घ्या. याच्याशिवाय दुसरा अभ्यास नाही. पुस्तक वाचून दुसरं वाचू नका. सिनेमे कोणाला आवडतात आवर्जून पहा, थिएटरला जाऊन पहा, ते काही सबस्क्रिप्शन असेल OTTचं त्याच्यावर पहा, युट्यूबवर पहा, रील थोड्याशा कमी पहा, म्हणजे कमी पहा, होत नाही ते आपल्याला, पण कमी पाहायच्या. कुठलीही रिफ्रेशमेंट घ्या. आणि याच्यात सुद्धा हे माझं म्हणणं आहे, तुम्ही स्वतंत्र आहात तुमच्या निर्णयासाठी. मला वाटतं सलग 50 मिनिटं अभ्यास करावा, 10 मिनिटं ब्रेक घ्यावा. तुमच्या अभ्यासामध्ये 50 मिनिटं अटेन्शन स्पॅनचा इश्यू असतो, तो 50 मिनिटं अभ्यास करावा, 10 मिनिटं ब्रेक घ्या, चालून या, मित्रासोबत भेटा, चहा प्या, आता पाऊस असेल तर त्याचा आनंद घ्या, आणि रील बघा, काही पण बघा, फार बोदरेशन घेऊन करायचं नाही आपल्याला. आणि हे दिवसभरातलं फॉलो करत राहा. सलग बसणं कौतुकाचं असणार आहे, मला माहित नाही, पण मला वाटतं हे केलं तर वेल अँड गुड आहे. ठीक आहे, यस. काही अडचण कुणाला? जे जॉब करतात, हाऊसवाईफ आहे, त्यांनी आपल्या रिकाम्या वेळेचं शेड्यूल तयार करा. रिकामा वेळ कोणता आहे त्याचं शेड्यूल तयार करा, आणि त्याच्यामध्ये हे कसं बसवायचं. आपले लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे, आणि त्यामध्ये मग तुम्हाला लेक्चरला वेळ द्यायचा आहे, रिव्हिजनला वेळ द्यायचा आहे. या कुठल्याही टप्प्यावर काही अडचण आली तर आम्हाला कळवू शकता. आपण त्यांच्यासाठी सगळ्यांना प्रॉमिस करतो, आज पुन्हा हे प्रॉमिस करतो की आपण सगळ्याकडे इंडिव्हिज्युअल लक्ष देणार आहोत, सगळ्यांचा फीडबॅक चेक करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बेस्ट जे आहे ते मिळेल आणि तुमची पोस्ट सिक्युअर होईल. यस. डेली शेड्यूल मी त्याच्यावर बोललेलो आहे. डेली शेड्यूल तयार करा. ज्यांना कुणाला इश्यू येईल त्यांनी मला कळवा की सर मला हे होत नाही, काय करू, अशी अडचण आली, ती अडचण आली, काहीही असू द्या, करूयात. फक्त याच्यामध्ये तुमची इच्छा असली पाहिजे, तुमची इच्छा असली पाहिजे, हे महत्वाचं आहे. अभ्यास कुठं करावा, गावाकडे करावा का पुण्यात राहून करावा का राहुरीला युनिव्हर्सिटीत करावा, कुठं जिथं असाल तिथं कुठेही करा, काही इश्यू नाही, काही इश्यू नाही. सिलेबस थोडा पार्ट सांगा ना पेपरचा, मला कळालं नाही. सिलेबस म्हणजे पुन्हा एकदा प्रगती प्रश्न रिफ्रेम करा तुमचा, मला लक्षात नाही आला. कुठेही अभ्यास करू शकता, काही इश्यू नाही, फक्त सिन्सिअरिटी ठेवा. काही अडचण आली तर त्या फॅकल्टीकडून ते क्लिअर करून घ्या. ठीक आहे, त्याचा इश्यू नाही, नाही काहीच इश्यू नाही. गावाकडे राहून सुद्धा सिलेक्ट झालेले मुलं आपल्याला पाहता येतात. जॉब किंवा जे हाऊस मेकर्स आहेत, ज्या जनरली मुलींचं लग्न झालेलं आहे परंतु त्यांची इच्छा आहे, तर त्यांनी सुद्धा स्वतःचा रिकाम्या वेळाचं शेड्यूल तयार करा. घरातले फंक्शन असतील, तुमच्या घरातल्या जबाबदाऱ्या असतील, काही लोकांना मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या असू शकतात, त्याच्यातला स्वतःसाठीचा वेळ काढा. हे लक्षात ठेवा. जॉबवाल्यांनी सुद्धा वीकली शेड्यूल जे आहे
ते तयार करा आणि जेव्हा तुमचा वीकली ऑफ असेल तेव्हा त्याची रिव्हिजन करायचा प्रयत्न करा. लेक्चर पहा, छोट्या छोट्या डायऱ्या तयार करा, त्या डायऱ्यामध्ये आजच्या दिवसभरातले रिव्हिजन करायचे पॉइंट काढा किंवा ऑडिओ रेकॉर्ड करा, स्वतःचा ऑडिओ रेकॉर्ड करा, तो ऐकत राहा. लेक्चर ते ऐकत राहा, हे सुद्धा करता येतं, काही इश्यू येत नाही. नवीन आणि जुने विद्यार्थ्यांनी, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आम्ही जे सांगतोय किंवा आपली इतर फॅकल्टी सांगणार आहे पूर्ण विश्वास ठेवा. सगळ्यांना खूप चांगला अनुभव आहे आणि ते करताना सुद्धा मी जसं सांगितलेलं आहे, शेवटी तुम्हाला पंचसूत्री सांगणार आहे, त्रिसूत्री सांगणार आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी माझं काय चुकतंय, म्हणजे सगळ्यांनी जे नवीन यापूर्वी दिलेले आहे त्यांनी स्वतःचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट काय आहेत हे पहा, की मी आतापर्यंत काय चुकलोय ते निगेटिव्ह पॉइंट लिहा, पण या चुकता करताना सुद्धा माझे हे पॉझिटिव्ह पॉइंट होते, याच्यावर मला आता काम करायचंय जेणेकरून मला पुढच्या वेळेस पुन्हा व्यवस्थित परीक्षेला जाता येईल आणि पास होईल. हे लिहा, लिहत चला, जास्तीत जास्त गोष्टी नोट डाऊन करून ठेवत चला आणि त्यानं काम सोपं होताना पाहता येते. तुम्ही दोघंही कुठल्याही प्रकारचे असाल, काही अडचण आलं तर तसं कळवू शकता. हा, आता याच्यावर एक मला बोलायचंय की एका वेळी अनेक एक्झाम द्याव्यात का एकच एक्झाम द्यावी. मला स्वतःला विचारलं तर मी म्हणल एका वेळी फक्त एकच एक्झाम फोकस करा, पण ठरवा मी हे वर्षभर फक्त राज्यसेवा करणार आहे, तर पूर्ण एनर्जी द्या. ग्रुप बी आली, ग्रुप सी आली, युपीएससी आली, अमुक आली, तमुक आली, मला वाटतं हे करू नका. एका वेळी फक्त एका परीक्षेवर तुमची एनर्जी फोकस करा, पूर्ण एनर्जी लावा, ते चॅनलाइज करा, रिझल्ट मिळणार आहे. आणि स्मार्टली कशा पद्धतीने करायचे त्यावर बोललेलो आहोत. माझा प्रेफरन्स असेल एका वेळी एकच एक्झामला फोकस करणं. यापूर्वी यश नाही, आता काय करायचंय, पुन्हा तेच स्ट्रक्चर तयार करायचे, पुन्हा तेच आहे. याचंही उत्तर मी मागच्या पंचसूत्रीमध्ये कुठ्याच्यात सांगतो, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. डूज आणि डोंट, स्पर्धा परीक्षेमध्ये करताना डूज आणि डोंट काय काय आहेत, काय गोष्टी करायला पाहिजेत. एक, पहिल्यांदा पीवायक्यू येणारच आहे, त्याला सुट्टी नाही. दुसऱ्यांदा लक्षात ठेवा, मिनिमम सोर्स आणि मॅक्सिमम रिव्हिजन. मॅक्सिमम रिव्हिजन आपल्याला पाहता येते. टेस्ट, रिव्हिजन हे करतच राहायचं, फोकस राहणं हे गरजेचं आहे. डोंट मध्ये सगळं सोशल मीडिया पाहत म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये पण आपल्याकडे टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब जास्त चालतं, इंस्टाग्रामवर पण आहे, ठीक आहे. तर शक्यतो सोशल मीडिया हा लिमिटेड असावा. मी कुठलीही गोष्ट करू नका असं कधीच म्हणत नाही, फक्त ती मर्यादित प्रमाणात करा. याचं हिस्ट्रीचं लेक्चर पाहिलंय, त्याचं लेक्चर पाहिलंय, याचं मॅथचं पाहिलंय, त्याचं मॅथचं पाहिलंय, कन्फ्युजन होतं. प्रत्येकाची शिकवण्याची बोलण्याची पद्धत वेगळी असते. मला वाटतं हे करू नका, चॉईस तुमचा आहे, लक्षात ठेवा. सोर्सची व्हरायटी, जास्तीत जास्त सोर्स करू नका, जास्तीत जास्त सोर्स करू नका. फक्त वाचन, वाचन सेकंडरी आहे, वाचन सेकंडरी आहे हे लक्षात ठेवा. पीवायक्यू प्रायमरी आहे. पीवायक्यू ओरिएंटेड कंटेंट कडे जाणं हे प्रायमरी आहे, वाचनाकडून पीवायक्यू कडे जाणं हे नाही, हे लक्षात ठेवा. मल्टिपल एग्जाम करू नका, मल्टिपल एग्जाम करू नका, बिलकुल करू नका. सोशल मीडिया वापरा पण मर्यादित वापरा. आणि ह्याच्या घरच्या जबाबदाऱ्या असतात, ठीक आहे. आता कोणी शेतकरी कुटुंबातला असेल तर त्याला काही शेतातले कामं असू शकतात, काही घरातले कामं असू शकतात, त्याचा वेळ करा. फारच मी भव्य दिव्य काम करतोय असा काही भाग नाहीये, माझ्या डेली लाईफचा पार्ट आहे, सगळं करा. मित्रांना भेटा,
रिलेशनशिप मध्ये आहात, रिलेशनशिप कंटिन्यू करा. आई वडिलांना वेळ देताय, आई वडिलांना वेळ द्या, फिरायला जा, सगळं करा. आयुष्य जगायचं विसरू नका. फक्त त्याचं प्रपोर्शन ठरवा. सध्या माझा वेटेज अभ्यासाला जास्त आहे आणि मग मी रविवारी जाईल. मित्रांनी आग्रह केलाय, चल हे 2 दिवस तू जा, आपण जाऊयात, पण नंतर आल्यानंतर मी एक्स्ट्रा टाइम देऊन ते भरून काढेल. रिलेशनशिप मध्ये आहात, त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट आहेत, आपल्याला हक्काचा बोलायचा पार्टनर आहे, काहीही असेल ते तुमचा कम्फर्ट आहे, बिनधास्त करा. पण फोकस अभ्यासावर ठेवा. हे लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट बॅन करायची नाही. आपलं आयुष्य स्पर्धा परीक्षेसारखंच अनसर्टन आहे. त्याच्यात जो वेळ आहे तो चांगल्या पद्धतीने आपल्याला युटिलाइज करायचा आहे. हे कायम लक्षात ठेवा. कायम. ऍब्सोल्यूट काहीच नाही याच्यात, ऍब्सोल्यूट काहीच नाही, सगळं रिलेटिव्ह आहे. मी अनेक लोक पाहिलेले आहेत जे रिलेशनशिप मध्ये होते, आपल्याला काय काय सांगितलं, ड्रिंक करायचे, उशिरा उठायचे, कोणी रात्री अभ्यास करायचं, कोणी दिवसा अभ्यास करायचं, सगळे प्रकारचे मुलं पास होताना पाहता येतात. फक्त त्या लोकांचं एक होतं आणि ते कौतुकास्पद आहे, ते अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करायचे. अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करायचे, हे मात्र कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हा, आता हे खूप वेळा होतं, मोटिवेशन आणि कन्सिस्टन्सी. त्याला नवीन शब्द आलाय आपल्याकडे, कळशीत कळशी. ठीक आहे. मोटिवेशन हे टेम्पररी आहे. मला स्वतःला वाटतं मोटिवेशन हे जेवढं आतून येईल तेवढं चांगलं आहे. बाहेरचं मोटिवेशन टेम्पररी असतं, कोणीतरी कौतुक करणं, मला वाटतं कौतुक करायला पाहिजे. उदाहरणार्थ प्रगती आहेत, गिरिराज आहेत, त्यांनी चांगल्या नोट्स काढल्या, मी सांगल, आवर्जून सांगल. किंवा आणखी दुसरं कोणी असेल तुमच्यापैकी, तर त्यातनं प्रश्न चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केले, वेगळा अप्रोच लावला, कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि हे स्वतः तुम्ही करताय, आतून येतंय मोटिवेशन, मला स्वतःला डीवायएसपी व्हायचंय, मला तहसीलदार व्हायचंय, मला अमुक अमुक पदावर जायचंय, हे स्वतः आणलं पाहिजे. जेव्हा आतून मोटिवेशन येतं, माणूस स्वयंप्रेरणेनं काम करतो, वेळही पाहत नाही, जास्त वेळ सुद्धा अभ्यास करू शकतो. पण मोटिवेशन पुन्हा मी म्हणाल हे 10% आहे, 90% कन्सिस्टन्सी आहे. डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन. मंडेला 10 तास केलाय, ट्यूजडेला 6 तास केलाय, वेनसडेला 3 तास केलाय, थर्सडेला 4 तास केलाय, फ्रायडेला 1 तास केलाय, सॅटरडेला 7 तास केलाय. याला कन्सिस्टन्सी म्हणायचं. याला कन्सिस्टन्सी म्हणायचं. लक्षात ठेवा, ऍव्हरेज कन्सिडर केलं जातं. सातत्याने करतोय, किती वेळ करतोय याच्यापेक्षा सातत्याने करतोय. रविवारी रिव्हिजन केली, भर कन्सिस्टन्सीला द्या. लेक्चरमध्ये सुद्धा आपण किंवा आपले फॅकल्टी वेळोवेळी सांगतील, यशस्वी विद्यार्थ्यांचं तुम्हाला मार्गदर्शन कर. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचा किती अभ्यास आहे हे मॅटर करत नाही, तुम्हाला पोस्ट आहे की नाही हे मॅटर करतं. ती किती कमी क्रमांकांची मिळालेली असू दे किंवा जास्त अटेम्प्ट देऊन मिळालेली असू दे, त्यामुळे आपण त्या त्या विषयातले तज्ज्ञ प्राध्यापक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचं सुद्धा तुम्हाला आपण मार्गदर्शन उपलब्ध करणार आहोत. त्यांनाही तुम्ही क्वेश्चन आन्सर करू शकता, तुमचे डाऊट क्लिअर होते. हेतू हाच आहे की तुम्ही ट्रॅकवर राहावं, तुम्हाला ते करायला प्रेरणा मिळावी, सातत्य राहावं. थोडंसं निराश झालात, हताश झालात तर पुन्हा ट्रॅकवर यावं, हाच यामागचा हेतू आहे. माझा प्रेफरन्स कन्सिस्टन्सीला आहे. ठीक आहे. फायनल रिव्हिजन. मी म्हटलं ना, विषय सुरू करतानाच, अभ्यास सुरू करताना शेवटच्या वेळेस काय करायचं हे ठरवत गेलं पाहिजे. हा, असं करतो. 1857 ठेवायचं आहे ना, की जे लोकेशन आणि त्यातले नेतृत्व कोणी केलंय हे मी विसरतोय. मी काय करीन, परीक्षेच्या अगोदर हे एकदा वाचून जाणार आहे बरं का. असं ते आपल्या मनाला आपण सांगत राहणं गरजेचं आहे. या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणी असाल तर तुम्ही स्वतः आहात, हे कायम लक्षात ठेवा. मला आता पिक्चर रॉकस्टार नाही, मला वाटतंय हा रॉकस्टार पण आहे आणि आणखीन एक कुठला तरी पिक्चर आहे रणवीर कपूरचा. बहुतेक
ती आलिया भट नाही, तमाशा, बहुतेक तमाशा पिक्चर आहे. तमाशा पिक्चरचा तो डायलॉग आहे. तो म्हणतो, तुमच्या स्टोरीचे हिरो तुम्ही आहात. तुमची जी स्टोरी असणार आहे, आता तुम्ही जी काही लिहायला जाणार आहात, तुमचं आयुष्य सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही फ्रेशर आहात, डायनॅमिक आहात, त्याचा उपयोग करायचा आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्यावर विश्वास असला पाहिजे, पूर्ण विश्वास असला पाहिजे. उदाहरणार्थ मी आहे आणि तुमचं काही चुकलंय, मी काहीतरी बोललोय, ठीक आहे, मी पुढच्या वेळेस करेल. आई वडील आहात, मित्र आहात, कुणी टॉन्ट मारतंय, कुणी इन्फिरियर समजतंय, काहीही होऊ दे, पण स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. आमचं काम हे पहा, पर्सनल लाईफ मध्ये मी तुम्हाला कुणालाही जज करणार नाही. तो माझा बिझनेस पण नाही. माझं काम आहे, जर प्रगती आहे, प्रगतीला 1857 कळालं नाही, किंवा गिरिराज आहेत, किंवा आणखी कोणी असेल, आता मला त्या दोघांचीच नावं दिसत आहेत, पराग आहेत, माऊली आहेत, प्रतीक्षा आहेत. प्रतीक्षाने नोट्स नाही काढल्या, मी म्हणून प्रतीक्षा तुमचं पास होणं अवघड आहे. पराग म्हणते, सर मी पीवायक्यू आहे ना, पीवायक्यू स्किप करतो, मला वेळ वाया जातोय, करू नका. माझं काम आहे तुम्हाला जज करणं, हे लक्षात ठेवा. मी यासाठीच आहे की तुम्हाला हे करू नको किंवा कर हे सांगणं माझं काम आहे. तुमचे आई वडील तुमच्याविषयी चांगली भावना बाळगणारे असणार आहेत, तुमचे मित्र असतील, तुमचे पार्टनर असतील, तर कायम लक्षात ठेवा, या प्रक्रियेमध्ये तुम्ही केंद्रबिंदू आहात. तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं केंद्रबिंदू तुमच्या स्टोरीचे हिरो तुम्हीच आहात, हे कायम लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्वाची, सगळ्यात इसेन्शियल गोष्ट ही आहे. आणि आता शेवटचा पोर्शन, पंचसूत्री. स्पर्धा परीक्षेमध्ये या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आवर्जून करायला पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे पाहता येतं, ही पंचसूत्री आहे, ज्याला तुम्ही स्मार्ट स्टडी म्हणा, काही म्हणा, तुमचे शब्द तुम्ही तिथे यूज करा. पहिलं, पीवायक्यूचं मायक्रो विश्लेषण खूप जास्त महत्वाचं आहे. हे कसं करायचं हे वेळोवेळी टप्प्याटप्पी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्याच दिवशी सगळं लक्षात येणार नाही. माझी पद्धत वेगळी असेल, सिद्धार्थ सरांची वेगळी असेल, अखिलेश सरांची वेगळी असेल, पण सगळ्यांचा हेतू एकच असणार आहे, कशा पद्धतीने करणं. डेली स्टडी शेड्यूल फिक्स, कन्सिस्टन्सी मॅटर करणार आहे. नोट्स, वीकली रिव्हिजन आणि टेस्ट. खूप जास्त प्रश्न सॉल्व्ह करा. रोज 100 प्रश्न सॉल्व्ह केले तरी चालणार आहेत. इतक्या वेगवेगळ्या क्लासेसच्या एवढ्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या कधीच्या एक काढा, काही अडचण नाही, काही अडचण नाही. आणि याच्यातलंच तुम्ही म्हणलात मला शॉर्टकट मध्ये सांगा, 3च गोष्टी करतो सर, माझ्याकडे वेळ नाही, मला कॉलेज आहे, मी जॉबवाला आहे, मी हाऊसवाईफ आहे, कुठल्याही पद्धतीचा आहे. जर त्रिसूत्री करायची असेल तर पीवायक्यू, नोट्स आणि टेस्ट हे तुमच्या अभ्यासामध्ये असलंच पाहिजे, असलंच पाहिजे. हे कंपल्सरी आहे, याला सबस्टिट्यूट नाही, लक्षात ठेवा. ही आपली ही बॅच असणार आहे. आणि माझे 2 शब्द शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू. कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. आजच्या लेक्चरचा हेतू होता तुम्हाला या सगळ्या विषयाचं, या सगळ्या जर्नीचं ओरिएंटेशन देणं. आम्ही एक तुमच्या या प्रवासामधले एक गाईड आहोत. तुम्हाला योग्य पद्धतीने हे करणं, इथं वॉटरफॉल चांगला आहे, इथं काय म्हणतात ते मॅगी चांगली मिळते, भजी चांगले मिळतात, आता तुम्ही पावसाळ्यात फिरायला जाणार आहात, इथं धबधबे खूप चांगले आहेत, बरोबर, हे सांगण्याचं काम आमचं आहे. प्रवास तुमचा तुम्हाला करायचा आहे, आनंद तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे, गाडी बंद पडली रिपेअर तुम्हाला करायची, आम्ही असणार आहोत, लक्षात ठेवा. यस, कुणाला काहीही अडचण असेल, मी जे काही बोललोय त्याच्याबद्दलची विचारू शकता. इथून पुढे आपण सब्जेक्ट वाईज पण बोलणार आहोतच. यस, हे इंग्लिश मधून प्रिलिमचा स्टडी करताय तर
क्लास नोट्स मराठीतून असतील, दोन्ही कसं मॅनेज होणार? आता हर्षदा, काय होतं माहितीये का, आपला मेजॉरिटी क्राऊड ज्या पद्धतीचा आहे ना, आपल्याला ते फॉलो करावं लागतं. आमची मर्यादा ही आहे, आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत किंवा त्यांना समजेल अशा पद्धतीने सांगायचं. परंतु माझ्या विषयाचं बघितलं तर मराठीमध्ये मॉडर्न हिस्ट्रीमध्ये मी जनरली मराठीतून सोर्स यूज करत, पण इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर एन्सेंट आणि मिडिवलला सगळे इंग्लिश सोर्स आहेत, खूप चांगल्या पद्धतीने आहेत. मग तुम्ही ते रेफर करू शकता. रेफरन्ससाठी तुम्ही इंग्लिश सोर्स वापरा, पण मराठीमधून फक्त ऐका, समजून घ्या, मग असंही करू शकता. हा मार्ग आहे मग त्यातला. पण टीचिंग आपली मेजॉरिटी मराठी होणार आहे, कारण आपल्याला त्या पद्धतीची मुलं आहेत, मग आपल्याला त्यांना लक्षात ठेवावं लागतं. तुमचा काही असेल, तुम्हाला कुठल्याही टप्प्यावर इंग्लिशचे प्रॉब्लेम आले, अखिलेश सर कम्फर्टेबल आहेत, मी कम्फर्टेबल आहे, आपले सिद्धार्थ सर कम्फर्टेबल आहेत, काही इश्यू नाहीये. आम्ही आमच्या पद्धतीने तुमचे डाऊट क्लिअर करत राहूयात, काही प्रॉब्लेम येणार नाही. मला वाटतं काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण यापूर्वी आम्ही असे 1-2 स्टुडंट पाहिलेले आहेत की ज्यांना इंग्लिश प्रेफर करतात. काही कॉन्व्हेंटचे असतात, कदाचित तुम्ही पण कॉन्व्हेंटचे असाल, पण यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. की वेळच्या वेळी क्लिअर करायची जबाबदारी आमची असेल, एवढंच मी प्रॉमिस करू शकतो. येस, सायन्स पण, हा, टीचिंग मराठीतून असेल, पण सर वेळोवेळी इंग्लिश शब्द रेफर करते. आता थोडंसं ऐकायला ऑड वाटेल, पण एमबीबीएस झालेले, बीएमएस झालेले मुलं सुद्धा मराठीतून प्रेफर करतात, हा आमचा अनुभव आहे. अगदी सायन्स सुद्धा. आता आमच्यातही डिस्कशन होत राहतं ना, तर तेव्हा आम्हाला हे लक्षात येतं. शक्यतो तुम्हाला लँग्वेजचा इश्यू येणार नाही, ते बॅरियर असणार नाही, ही जबाबदारी आमची. आणि ज्यावेळेस टप्प्यावर तुम्हाला अडचण येईल तेव्हा ते लगेच क्लिअर करून घेत चला. मी तर नंबर सगळ्यांना शेअर केलेला आहे. येस, आणखी ह्या सगळ्या बॅचच्या कॉर्डिनेशनची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे इतर विषया संदर्भातलं काही असेल, लेक्चर संदर्भातलं सरांना कन्व्हे करायचंय, किंवा आपण अशी गोष्ट करू शकतो, काही असेल तरी हक्कानं कळवा, काही प्रॉब्लेम नाही. संदीप सर आहेत, मी आहेत, आम्ही दोघंही आहोत. जे कम्प्लीट फ्रेशर होते त्यांचा डाऊट क्लिअर झाला का? त्यांना काही अडचण आहे का? फ्रेशर लोकांनी एकदा सांगा, तुमचं क्लिअर झालं का? जे काही मनात प्रश्न घेऊन आलेला होता. खरं तर अशा गोष्टीचा एक काय होतं की काही पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळतात आणि काही नवे प्रश्न पण पडू शकतात, ते वेळोवेळी सॉल्व्ह करत राहूया. येस, फ्रेशर्स डाऊट क्लिअर झाले का? जुने विद्यार्थी असतील, तुम्हाला काही अडचण आहेत, होत्या, क्लिअर झाल्या का? क्लिअर झाला असेल तर आज आपण थांबूयात. उद्याच्या लेक्चरला आपण हिस्ट्रीनं सुरू करूयात. हिस्ट्रीचं मी ओरिएंटेशन देईल, आणि हिस्ट्री संदर्भातले काही प्रॉब्लेम असाल तर तुम्ही तिथं बोला. आपल्याला त्या त्या ठिकाणी तेच गोष्टी बोलायच्या, जेणेकरून ते सगळ्यांना सोपं जावं. सगळ्यांना क्लिअर? थांबूयात मग. हा, श्रीकांतनी विचारलेला आहे, पीवायक्यू कुठून पाहायचे? खूप चांगला प्रश्न आहे. पुन्हा एकदा माझा प्रेफरन्स सन्मान्य आयोगालाच आहे. एमपीएससीच्या वेबसाईटवर जा, एमपीएससी प्रिव्हियस इयर पेपर असं टाका. प्रिव्हियस इयर पेपर गुगल जर केलं की तुम्हाला एमपीएससीने आतापर्यंत ज्या काही एक्झाम घेतलेल्या आहेत त्या एक्झामच्या पीडीएफ मिळतात. किंवा टेलिग्राम चॅनलवर, कुठल्याही टेलिग्राम चॅनलवर हे केलं तर त्या ठिकाणी, आता मी माझ्या विषयाची तुम्हाला पीडीएफ शेअर करत, की सगळे प्रिलिम्स क्वेश्चन मी तुम्हाला शेअर करत. टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला आयोगाचे ओरिजिनल पेपर मिळतील. आता तुमच्या जनरेशनचा शब्द ओजी पेपर मिळून जातील. ठीक आहे, ते पेपर प्रेफरन्स करा. मार्केटमध्ये सुद्धा अनेक चांगले चांगले सोर्स आहेत, पण ते आपण लास्ट रिसॉर्ट म्हणून वापरू. किंवा एक झेरॉक्स सेंटर आहे पुण्यामध्ये, मॉडर्न झेरॉक्स,
त्या झेरॉक्स सेंटरवाल्यांना काय केलेलं आहे, सगळ्या विषयाचे प्रिलिमचे क्वेश्चन सेग्रिगेट केलेले आहेत, त्यांचं एकत्रित केलेलं आहे. त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही पेपर वापरू शकता. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये पेपर आहेत आणि त्या पेपरचा कसा युटिलाइज करायचा तेही मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो. त्यामुळे त्याच्या बाबतीत निवांत राहा. हिस्ट्रीनं सुरू करतो आणि हिस्ट्रीला म्हणजे मी जे म्हणतोय ना, हे PYQ तर कसं अपेक्षित आहे मला ते उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगतो. विसरलं तर मला आठवण करा फक्त, एवढंच. ठीक आहे. यस, आणखी काही? सगळ्यांना क्लिअर झालंय? थांबूयात का आपण? चालतंय मग आज थांबूयात. ओके, मी थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला भेटूयात. थँक्यू.